हे बघा 2-3 वर्ष झाले टीव्हीला घेऊन. 4 वर्ष. 4 वर्ष झालं. आता काय प्रॉब्लेम झाला का वेळ लागा नाही. आता चालू दुरुस्ती करायला लागली. 15 दिवसानंतर चालले ते पण बळच लावायला लागले. ते पण अजून खर्च बघून ते रिटर्न वापस आणतात का काय हे पण टेन्शन आलंय. बघा लागेल ना किती खर्च किती नाही. आता हा किती खर्च ना बघा लागेल ना. मग तेच म्हटलं खर्च बघून अजून रिटर्न घेऊन येतात का काय. 13 महिना काही असतात बरं मागे आम्हाला. अरे संसार कशाला म्हणतात मग. येतच ठेवतो त्याला. हरवू द्या ना. आणि हा हळूहळू रिक्षा चालवा नाही तर दुकळा 13 महिना अजून दुसरा करा दम्मानी जा. तुम्ही बघतो किती खर्च किती नाही. हा 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 ना लवकर या कामाला बी जायचंय. फायनली 15 दिवसानंतर आम्ही टीव्ही रिपेअरिंग करून घरी चालवलेली आहे. 15 दिवस लावले यांनी म्हणजे समोरच्या दुकानावाल्यांनी 15 दिवसाचा वायदा दिला होता. 15 दिवसांनी आम्ही घरी घेऊन चाललोय. यांच्याकडे पैशाचा बी प्रॉब्लेम होता थोडासा मग म्हटलं चला जाऊ द्या 15 दिवस पण आता 15 दिवस झालेत कम्प्लीट. आता आम्ही टीव्ही घरी घेऊन चाललोय. टीव्ही घेतलाय आता. हे बघा टीव्ही घेऊन चाललोय आम्ही. शरू पाठीमागे बसली. हाय कर पिल्लो. हा यांनी पाण्याने पुसलं दसऱ्याला दिवाळीला नाही. तिने दसऱ्यापासून काम काढत तिने एकदमच दाखवले तिच्याला चुकूनही पाण्याने टीव्ही पुसू नका नाही तर आमच्यासारखी बोंब होऊन जाईल. दुसऱ्याला काय आलं ओला कपडा केला आणि पुसलं तरी मला उषा म्हणत होती ओला कपडे पुसू नका. म्हणलं काय होते काय नाही होत म्हणलो. तर काय नाही झालं तर 5,000 रुपये खर्च झाला. दुसरं काय नाही झालं. 5,000 गेले कोणाचे माझे. तुम्हाला काय पुसून मोकळे झाला दंड मला बसला. दिदू जाम पकड मला. चला आता घरी गेल्यावर एक दाखवते मी तुम्हाला. चला फायनली टीव्ही आला एकदाचा घरात. 15 दिवसांनी 15 दिवसानंतर टीव्ही घरात आलाय. 15 दिवसांनी का होईना मला माझ्या मालिका बघायला भेटत्यात. हे पहिल्या माझ्या मालिका आहेत नंतर तारक मेहता नंतर पहिल्या मालिका. नंतर टीव्ही घरात आलेला आहे. आता फिट करूया फिटिंग करूया. लवकर लावा. 7 वाजता माझ्या मालिका चालू होत्यात. पटपट बघायच्यात मला. संपली का उठ ना देऊ पकडू बिकडू लाव ना देऊ उठकी. चला गणपती बाप्पा मोरया. अच्छे से टीव्ही चलून द्या. काय करते पप्पा आवरा ना. हा म्हणा दम आहे का थोडा. एक तर टीव्ही आणि बंद करताना आता काय करा रिमोटने बंद करा. रिमोट आणला रिक्षातला. कोणाला सांगताय टीव्ही चालू करायला. तर ओम नमः शिवाय टीव्ही चालू होत आहे. गणपती बाप्पा. अरे यार नवी टीव्ही आणल्यानेच करायला लागला तर 5,000 गेले बाबा एवढं नका खुशू. हा 5,000 गेले की ऑटोमॅटिक नाही झाली. जर टीव्ही ऑटोमॅटिक चालू व्हायची ना तेव्हा अशी खुशी होत होती. तर 5,000 रुपये खर्च केला टीव्हीला. फायनल टीव्ही चालू झालेली आहे. मला आता तुम्ही महिन्याला 1,000 रुपये द्या. तर तुम्हाला सांगतो ओल्या कपड्याने चुकून पण टीव्ही पुसू नका कारण की माझ्याकडून चूक झाली. माझ्याकडून मोठी चूक झाली. टीव्ही जर नसता फुटला तर 5,000 रुपये वाचले असते. ओला कपडा केला त्यामुळे पाणी गेलं आणि खाली पट्टी खराब झाली त्यामुळे सांगितलं होतं तुम्ही ऐकतच नाही. ओके दादा ओव्हर ऍक्टिंगची दुकान. दिल की वो बातें जो हम बोल नहीं पाते डायमंड बोलता है. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. बाय बाय.